हॅलो स्टुडंट्स, आज मी धनश्री आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर ऑलरेडी आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचे काय फायदे आहेत, तसेच आपण काही गोष्टी जसं थीम्स पाहिल्या जे आपल्याला रेडीमेड एक डिझाईन देतं. तशाच प्रकारे आपण होम टॅब मध्ये पाहिलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर पॉइंटची होम टॅब मध्ये बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत. आणि तसेच आपण पाहिलं स्लाइड लेआउट. तर आज आपण पाहणार आहोत होम टॅब बद्दलच आणि काही थोडंफार, आणि बघू नवीन गोष्टी पण आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये पाहणार आहोत. तर सेशन पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स सॉल्व्ह करावे लागतील. ओके, तर हे आहे आपलं पॉवर पॉइंट. तर इथे आपण हे सगळे ऑप्शन्स पाहत होतो आणि शिवाय होम टॅब मध्ये तुम्हाला ड्रॉइंग हा पण एक ग्रुप मिळतो. पॅराग्राफ ग्रुप मध्ये आपण पाहू शेप्स कन्वर्ट टू स्मार्ट आर्ट. तर स्मार्ट आर्ट काय असते? बरोबर, स्मार्ट आर्ट म्हणजे काही जर चार्ट वगैरे आपल्याला जर बनवायचा असेल तर असे डिझाईन आपण नॉर्मल शेप्स वगैरे इन्सर्ट करून सुद्धा बनवू शकतो. पण स्मार्ट आर्ट मध्ये ऑलरेडी आपल्याला बरेचसे ऑप्शन्स मिळतात. हे पहा. ओके, इथे आपण चेंज कलर करू शकतो. देन अशा डिझाईन्स देऊ शकतो. तर खूप सुंदर पद्धतीने आपण या ऑप्शन्सचा वापर करू शकतो. ओके, जसे आपण इथे लिहू शकतो मायक्रोसॉफ्ट, त्याचा हा पार्ट आहे पॉवर पॉइंट. आणि पॉवर पॉइंटचे युजेस आहेत जसं प्रेझेंटेशन, देन प्रेझेंटेशन नंतर आपल्याला इथे जसं एज्युकेशन, ओके, देन ऑफिस. तर हे झाले पॉवर पॉइंटचे युजेस. तर अशा पद्धतीने आपण एक एक ब्लॉक सुद्धा फॉर्मॅट करू शकतो. पाहूया. ओके, आपण कलर असा चेंज करू शकतो. देन तर असा प्रत्येक ब्लॉकचा कलर चेंज करू शकता, आउटलाईन चेंज करू शकता. ओके, तर हे आहे स्मार्ट आर्ट. अशा पद्धतीने आपण याला साईज चेंज करू शकतो. तर हे खूप चांगलं फीचर आहे. जर आपल्याला काही आपल्या गोष्टी अशा चार्ट फॉर्म मध्ये जर आपल्याला एक्सप्लेन करायच्या असतील तर आपण खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. आता नेक्स्ट आपण पाहू होम टॅब मध्ये काय आहे. हे शेप्स तर तुम्हाला माहिती आहेत. बरेचसे शेप्स आपण इथे ऍड करू शकतो. तसेच शेप्सला आपण इथे डिझाईन करू शकतो, फॉर्मॅट करू शकतो. तर हे जे इन्सर्ट शेप्स आहेत सेम आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पण केलेलं आहे आणि हे कॉमन आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आणि पॉवर पॉइंट मध्ये. ओके, तर शेप्सचे जे ऑप्शन्स आहेत ते सेमच आहेत.
इथे फॉर्मॅट मध्ये तुम्ही एडिट शेप हा ऑप्शन पाहू शकता. तर यात आपण वेगवेगळे शेप्स चेंज करू शकतो. ओके, किंवा एडिट पॉइंट्स करू शकतो. पाहूया आपण काय करू शकतो. हे पहा, तर या पद्धतीने मी एक फ्लॉवर बनवत आहे. ओके, खूप सुंदर असे आपण स्टार पासून फ्लॉवर बनवलेला आहे. आणि याला आपण कलर करू. ओके, तर अशा पद्धतीने आपण पॉइंट्स एडिट करू शकतो. तर नेक्स्ट शेप इफेक्ट्स हा पण एक नवीन इफेक्ट आहे. हा वर्ड मध्ये पण होता, पण वर्ड पेक्षा आपल्याला पॉवर पॉइंट मध्ये युजफुल जास्त होऊ शकतो. जर आपल्याला एखादं प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पाहिलं पाहिजे की प्रेझेंटेशन कसं अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि कारण की आपण जे हे प्रेझेंटेशन दाखवायचं आहे ते ऑडियन्सना दाखवायचंय, म्हणजे समोर आपल्या अशी सभा बसलेली असते किंवा आपले सिनियर्स बसलेले असतात, त्यांना आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर त्यांच्या समोर आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते खूपच चांगलं झालं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन आपण यूज करू शकतो. पाहूया काय काय डिझाईन आहे तिथं. ग्लो, असं ग्लो इफेक्ट दिल्यानंतर हा इफेक्ट दिसतो आपल्याला. तसेच आपल्याला जर हे प्लेस होल्डर जर आपल्याला डिलीट करायचे असतील तर फर्स्ट सिलेक्ट करायचे आणि डिलीट. ओके, आणि आता पाहू आउटलाईन. आउटलाईन थिक सुद्धा करू शकतो थोडीफार. ओके, देन रोटेट, तर हे अशा पद्धतीने रोटेट होतं. रोटेट आपल्याला करायचं नाहीये. अलाइन, इथे अलाइन कुठे करायचंय पूर्ण स्लाइड मध्ये ते इथे डिसाइड करायचंय. आणि इथे तसेच आपण कोणत्याही शेपची साईज इथे डिसाइड करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे एडिट पॉइंट्सचा यूज करून हा जो शेप आहे त्याला वेगळ्या पद्धतीने दुसरा फ्लॉवर किंवा काही बनवू शकतो. नेक्स्ट आणि भरपूर असे शेप्स तुम्हाला पाहायला मिळतात. आता समजा इथे न्यू स्लाइड आणि ब्लँक स्लाइड समजा जर मी घेतली, तर ब्लँक स्लाइड मध्ये जर सपोज तुम्हाला काहीतरी टाईप करायचे असेल तर तुम्ही कसे टाईप करू शकाल. बरोबर, तुम्हाला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागेल. ओके, तर इथेच होम टॅब मध्येच ड्रॉइंग मध्ये इथे टेक्स्ट बॉक्स मिळेल. आणि टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण असे टाईप करू शकतो.
हे क्विक स्टाईल सुद्धा आपण यूज करू शकतो. देन फॉन्टला आपण वेगळा कलर देऊ शकतो, मोठे करू शकतो आणि बोल्ड करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करतो आणि यात सुद्धा आपल्याला एडिट शेप हा ऑप्शन मिळेल. ओके, तर असा शेप सुद्धा एडिट करू शकता. तर हा वाकडा तिकडा शेप झालेला आहे, पण असा शेप तुम्ही एडिट करू शकता. ऑलराईट, शेप इफेक्ट मध्ये बरेचसे ऑप्शन्स मिळतात. आता हे ओव्हरऑल विंडो आपली होम टॅब मध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत हे आपण पाहिलं. तर इथे तुम्ही पाहू शकता याच्या टास्क बार वरती, म्हणजे हा आहे टास्क बार प्रेझेंट पॉवर पॉइंट विंडोचा. तर इथे ऑलरेडी आहे स्लाइड 3 ऑफ 3, म्हणजे काय, स्लाइड नंबर. आता ही आपली ऍक्टिव्ह स्लाइड आहे, तर या स्लाइडचा नंबर आहे 3. 3 ऑफ 3 म्हणजे ही पूर्ण टोटल 3 स्लाइड्स आहेत. 3 स्लाइड्स मधली ही तिसरी स्लाइड आहे. तसेच 2 ऑफ 3 म्हणजे 3 स्लाइड्स मधली ही दुसरी स्लाइड आहे आणि ही पहिली स्लाइड आहे, त्यामुळे 1 ऑफ 3. देन इथे लँग्वेज मिळते इंग्लिश इंडिया. ओके, नेक्स्ट इथे नोट्स हा ऑप्शन आपल्याला मिळतो. आपण इथे नोट्स ऍड करू शकतो. तर नोट्स ऍड केल्यानंतर या ज्या नोट्स आहेत त्या स्लाइड शो मध्ये येत नाहीत. तर या नोट्स आपण आपल्या समजण्यासाठी, आपल्या रेफरन्ससाठी ऍड करतो. ओके, तसंच नेक्स्ट कमेंट्स पण आपण ऍड करू शकतो. देन इथे वेगवेगळ्या टाईपचे व्ह्यूज आहेत. स्लाइड सॉर्टर व्ह्यू. तर स्लाइड सॉर्टर व्ह्यू काय असतो, म्हणजे समजा आपल्याला सगळ्या स्लाइड्स एकत्रित पाहायच्या असतील तर आपण स्लाइड सॉर्टर व्ह्यू यूज करतो. ओके, आता इथे 3 स्लाइड्स आहेत, सो आपण इझिली स्लाइड अप डाऊन करून सुद्धा पाहू शकतो. बट एक एक प्रेझेंटेशन मध्ये जर हंड्रेड्स ऑफ स्लाइड्स असतील तर आपल्याला हे स्लाइड सॉर्टर व्ह्यूचा वापर करावा लागतो. देन नेक्स्ट आहे रीडिंग व्ह्यू. रीडिंग व्ह्यू म्हणजे हा फुल स्क्रीन मोड मध्ये येतो, जेणेकरून रीडिंग म्हणजे स्वतः पण रीडिंग करायला आपल्याला इझी जातं, किंवा कुणालाही दाखवून एक्सप्लेन करायचे असेल तेही आपण खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. नेक्स्ट आहे रीडिंग व्ह्यू मध्ये इथे तुम्ही नेक्स्ट बटन बघू शकता, बॅक बटन बघू शकता, प्रिव्हियस, देन नॉर्मल व्ह्यू. तर बाय डिफॉल्ट कोणता व्ह्यू असेल इथे, बरोबर नॉर्मल व्ह्यू असेल. ओके, तर नॉर्मल व्ह्यू आहे, स्लाइड सॉर्टर व्ह्यू, रीडिंग व्ह्यू. ओके, इथे स्लाइडला आपण असे झूम करू शकतो, झूम आउट करू शकतो. तसेच फ्लिट स्लाइड टू करंट विंडो. तर अशा प्रकारे आपण हे सगळे ऑप्शन्स यूज करू शकतो. तसेच वरचा हा टायटल बार आहे, हे तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. ज्यावेळी आपण सेव्ह करतो तर टायटल बार वरती आपलं टायटल दिसतं आणि बाय डिफॉल्ट प्रेझेंटेशन 1 हे टायटल असतं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट साठी. ओके, तर आज आपण काय शिकलो, आज आपण पाहिलं की मेन शेप इन्सर्ट करून आपण एडिट पॉइंट कसे करू शकतो, कसं एका शेपला चेंज करू शकतो आणि काहीतरी डिझाईन बनवू शकतो.
तसेच आपण पाहिले पॉवर पॉइंटचे व्ह्यूज कोणकोणते असतात आणि त्याचा कसा वापर करायचा. तसेच आपण पाहिले वेगवेगळे इफेक्ट्स, जसं बेव्हल इफेक्ट आहे, शॅडो इफेक्ट आहे. ओके, आणि अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे प्रॅक्टिस करायचं आहे. जेवढं प्रेझेंटेशन प्रॅक्टिस कराल तेवढे चांगले आहे. ओके, तर प्रॅक्टिस करत राहा. थँक यू आणि हॅव अ नाईस डे.